पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन। रुग्णालयाच्या बोर्डला शिवसैनिकांनी फासलं काळं। उपचार देण्यास नकार दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप। पुण्यामधील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश। पालकमंत्री अजित पवारांचेही सखोल चौकशीचे आदेश। वकील गुणरत्न सदावर्तेची राज ठाकरेंविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार। मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिकांची गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप। तर मराठीचा आग्रह असावा मात्र कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। वक्फच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये जुंपली। हिंदुत्वावरून ठाकरेंच्या शिवसेनेने रंग बदलू नये, पटेलांचा टोला। तर बापाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना दुसऱ्यांदा रंग न बदलण्याचं ज्ञान देऊ नये, राऊतांचा पलटवार। महापुरुषांसंदर्भात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायद्याची 12 एप्रिल रोजी होणार घोषणा। खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर घोषणा। 61 लाखांची फसवणूक झाल्याचं सागर कारंडेनं फेटाळून लावलं। सागर कारंडे नावाचा मी एकटाच व्यक्ती नाही, गुगलवर सर्च केल्यास अनेक जण सापडतील, सागरचं स्पष्टीकरण। नांदेडच्या आलेगावामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळलं। अपघातामध्ये 8 महिला मजुरांचा बुडून दुर्दैवी मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी। पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। कल्याण, उल्हासनगर आणि नवी मुंबईमध्ये धुळीचं वादळ। उल्हासनगरमध्ये वादळी वाऱ्याने झाडांची पडझड, तर कल्याण ग्रामीणमध्ये लग्नाचा मंडप सुद्धा उडाला। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार।